नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात सगळे? आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असाल. मुलांनो, आज आपण मराठी इयत्ता चौथीचा पाठ क्रमांक 27 धाडसी जुगी हा लेसन पाहणार आहोत. धाडसी म्हणजे ब्रेव, शौर्यवान, साहसी आणि जुगी हे एका मुलीचं नाव आहे, नेम ऑफ अ गर्ल. या मुलीने कोणतं धाडस केलं हे आज आपण या लेसन मधून पाहणार आहोत. मुलांनो, आपल्या देशामध्ये दरवर्षी माननीय पंतप्रधानांच्या हस्ते भारतातील धाडसी शूरवीर मुलामुलींना एक पुरस्कार दिला जातो आणि त्या पुरस्काराचं नाव आहे वीर बापू गायधनी पुरस्कार. हा पुरस्कार देऊन धाडसी मुलामुलींचा गौरव केला जातो. तर मुलांनो, हा आहे तुमचा लेसन धाडसी जुगी. ह्या पाठामध्ये हे एक चित्र आहे. आता आपण हे चित्र पाहूया. हे पहा, या चित्रामध्ये काय दिसतंय? इथे ही मुलगी आहे. ह्या मुलीचं नाव आहे जुगी आणि तिच्या हातामध्ये एक जळते लाकूड आहे. हा आहे लांडगा म्हणजेच भेडिया आणि हे आहे कोकरू म्हणजे शेळीचं बाळ. गाईच्या बाळाला वासरू म्हणतात, त्याप्रमाणे शेळीच्या बाळाला कोकरू म्हणतात. आणि हे आहेत जुगीचे बाबा आणि ही आहे जुगीची आई. हे पहा, हे आहे शेत आणि ही आहे जुगीची झोपडी. इथे पहा, चुलीवर काहीतरी शिजतंय. आता आपण हा लेसन पाहूया. जुगी 9-10 वर्षाची मुलगी. ती आणि तिचे आई बाबा शेतातील झोपडीत राहत. तिचे आई बाबा शेतात काम करत. देखो, ये जो जुगी नाम की जो लड़की है वो आपके एज की है, 9-10 इयर्स की, और उसके मम्मी पापा के साथ वो झोपड़ी में रहती है और उसके मम्मी पापा खेती में काम करते हैं. उसका घर भी खेती में है ना, अभी हमने देखा ना. सायंकाळ झाली. जुगी अभ्यास करत बसली होती. झोपडी बाहेर कोकरू बांधले होते. झोपडीत येऊन आईने चुलीवर भात शिजायला ठेवला. सायंकाल मीन्स इवनिंग, इवनिंग का टाइमिंग था और जुगी पढ़ाई कर रही थी और झोपड़ी के बाहर एक कोकरू बांधा हुआ था और उसके मम्मी ने झोपड़ी के अंदर चूल्हे पे चावल पकने के लिए रखा था चूल्हे के ऊपर. जुगीला भाताकडे लक्ष ठेवायला सांगितले आणि विहिरीवर पाणी आणायला गेली. देखो, जुगी के मम्मी ने जुगी को बोला, तुम पढ़ाई कर रही हो तो पढ़ाई करते करते चावल पे भी ध्यान देना क्योंकि चावल जल न जाए. और वो पानी भरने के लिए कुएं पे चली गई. तेवढ्यात कोकराचा बॅ बॅ ओरडण्याचा आवाज आला. तशी जुगी धावतच झोपडी बाहेर गेली. तिला एक लांडगा दिसला. तो कोकराकडे येत होता. तो जुगी तो पढ़ाई कर रही थी. अभी उसके मम्मी पापा भी घर में नहीं थे और उसकी मम्मी और पापा जब घर में नहीं थे, वो अकेली घर में थी, पढ़ाई कर रही थी. तभी उसको जो कोकरू था ना, उसका चिल्लाने का आवाज आया और उसने बाहर जाके देखा क्योंकि क्यों उसका आवाज आ रहा है. तब उसने देखा कि एक भेड़िया कोकरू की तरफ आ रहा है. जुगी घाबरली. क्षणभर विचार केला. ती झटकन झोपडीत गेली. देखो, तो जुगी डर गई, लेकिन उसने सोचा, क्षणभर विचार केला मतलब कुछ मिनट उसने सोचा कि अरे अभी क्या करना चाहिए, नहीं तो क्या होगा, ये जो भेड़िया है ये इसको खा डालेगा. इसके लिए वो तुरंत झोपड़ी में चली गई. चुलीतील जळते लाकूड घेऊन बाहेर आली. लांडगा कोकरावर झडप घालणार इतक्यात जुगीने जळते लाकूड लांडग्याच्या दिशेने फेकले. उसने सोचा कि क्या करना चाहिए और वो झोपड़ी में चली गई. और अभी चूल्हे पे चावल रखा था पकने के लिए, तो चूल्हे पे एक जलती हुई लकड़ी थी. तो वो चूल्हे से जलती हुई लकड़ी उठा के लेके आई और उसने देखा कि जो भेड़िया है वो जो अपने कोकरू है उसको खाने ही वाला था. और उतने में ही जुगी ने क्या किया, जो लकड़ी थी जलती हुई वो भेड़िया के ऊपर फेक दी. आगीला पाहून लांडगा घाबरला. तो पळाला. कोकराचा जीव वाचला. पळा पळा लांडगा पळा, जुगी जोर जोरात ओरडू लागली. देखो, तो आग को देखते हुए जो भेड़िया था वो डर के भाग गया और जो कोकरू था
उसकी जान बच गई, लेकिन भेड़िया और भी जानवरों को खा सकता था। इसके लिए जोगी ने जोर जोर से आवाज किया कि भागो, बचाओ, खुद को बचाओ। ऐसे जोगी जोर जोर से चिल्लाने लगी। तिच्या आवाजाने शेतात काम करणारे बाबा धावत आले। आईही आली। जोगीने त्यांना घडलेला प्रसंग सांगितला। जोगी चिल्ला रही थी। इसके लिए उसके मम्मी पापा जो गए थे घर के बाहर, पापा खेती में काम कर रहे थे और मम्मी पानी भरने गई थी। वो उसका आवाज सुनकर घर में आ गए। तो जोगी ने जो भी इंसिडेंट हुआ वो सारा उनको बताया कि कैसे उसने जो भेड़िया था उसको भगाया, वो पूरा उसने बताया। आईने तिला जवळ घेतले। बाबांनी तिच्या डोक्यावरून हात फिरवला। तो उसकी मम्मी ने उसको पास ले लिया, क्योंकि वैसे भी वो डरी हुई थी। और उसके जो पापा थे उन्होंने उसके सिर पे हाथ घुमाया और उसको प्यार से गले लगाया। जोगीच्या धाडसाची बातमी गावात पसरली। गावच्या सरपंचांनी तिची पाठ थोपटली। शाळेतील शिक्षकांनी, मुख्याध्यापकांनी तिच्या धाडसाचे कौतुक केले। तो ये जो न्यूज थी कि जोगी ने कैसे जान बचाई, खुद की भी और बाकी जानवरों की भी, तो ये जो न्यूज थी पूरे गांव में फैल गई। और गांव के जो मुखिया थे, सरपंच थे, वो आए और उन्होंने क्या किया, जोगी को अप्रिशिएट किया। पाठ थोपटली म्हणजे शाबासकी देणे। त्यांनी जोगीला शाबासकी दिली आणि शाळेतील जे शिक्षक होते, प्रिन्सिपल होते, त्यांनी सगळ्यांनी तिच्या धाडसाचं, तिच्या शौर्याचं कौतुक केलं। तर मुलांनो, आपण ह्या लेसन मधून काय शिकलो, की आपल्यावर कोणतेही संकट आले तर घाबरून न जाता, रडत न बसता, संकटाशी शौर्यानं सामोरं गेलं पाहिजे आणि स्वतःचा आणि इतरांचाही जीव वाचवला पाहिजे। झुगी लांडग्याला घाबरली, पण तिने समय सूचकता दाखवून लांडग्यापासून कोकराचा आणि स्वतःचा जीव वाचवला। तर मुलांनो, तुम्ही हा लेसन वाचा आणि या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक यू।